माझं नाव अतुल ठाकूर आणि आम्ही या व्हिडिओ सिरीजद्वारे लघु आणि मध्यम उद्योजकांच्या आमच्या ट्रेनिंग्समध्ये आम्ही जे काही त्यांच्या तोंडून प्रश्न ऐकत असतो त्या प्रश्नाची उत्तरं देत असताना आम्ही त्यांना जे सांगतो ते तुमच्यापर्यंत पोचावं आणि कुठेतरी या व्हिडिओमधून जे लोक व्यवसाय करतात, व्यापार करतात, त्यांना फायदा व्हावा, कुटुंबियांना फायदा व्हावा त्यांच्या, आणि इतरही लोक जे व्हिडिओ बघतात त्यांना फायदा व्हावा, हाच उद्देश आहे. मित्रांनो, एक कॉमन प्रॉब्लेम आमच्या पार्टिसिपंटतर्फे नेहमी ऐकायला मिळतो, तो म्हणजे प्रायोरिटीज ठरवता येत नाही. ते म्हणतात कळतच नाही की कोणती गोष्ट कुठल्या वेळी करावी, याचा काही फॉर्म्युला नाही आहे निश्चित. मित्रांनो, फॉर्म्युला ॲज सच नाही आहे, पण काही जणांनी यावर छानसं काम केलेलं आहे. जसं ड्वाइट आयझनहॉवर एक छान त्यावर मॅट्रिक्स, आयझनहॉवरचं मॅट्रिक्स आहे की कामं ही दोन गोष्टीत विभागली जातात, अर्जंट आणि इम्पॉर्टंट. काही कामं अर्जंट आणि इम्पॉर्टंट असतात, ती तुमच्याकडून कामं करून घेतात, त्याच्यावर तुम्हाला प्लॅनिंगचा अधिकार नाही आहे. काही कामं अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट असतात, ही कामं तुम्हाला प्लॅनिंगमध्ये टाकता येतात, कारण याचवर सगळ्यात जास्त काम व्हायला हवं, हे फ्युचरमधली कामं आहेत. काही कामं जी असतात ती अर्जंट, ज्याला असं म्हणूया की नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट असतात. सी फॉर एक्झाम्पल, इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचे, मुलांचं शाळा कॉलेज आहे, त्यांचं शिक्षणाची व्यवस्था आहे, फ्युचरमधलं प्लॅनिंग आहे. या प्रकारची कामं ही नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग करता येतं, ठरवता येतं. आणि काही कामं अशी असतात, दे आर नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट, ज्याला टाइमपास म्हणतो आपण, आलेले ईमेल्स, मेसेजेस वगैरे वगैरे, याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं. मित्रांनो, पण याहीपेक्षा याचं प्रभावी उत्तर जर बघायचं असेल तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला ज्या कथा सांगितल्या त्यामध्ये जायला हवं. आणि ही कथा अतिशय, मी तुम्हाला आज जे सांगू इच्छितो ते अतिशय उद्बोधक आहे. त्याच्यावरून आपल्याला कळेल की आपल्या कामाच्या प्रायोरिटीज कशा ठरवायच्या. एक राज्य असतं, त्या राज्याचा जो राजा असतो त्याच्यासमोर दोन समस्या असतात. पहिली समस्या ही असते की त्या राज्याचा सेनापती जो असतो तो नुकताच मृत झालेला असतो आणि त्या राज्यामध्ये चोऱ्या खूप वाढलेल्या असतात. चोऱ्या वाढलेल्या असतात, जनता त्राहीमाम झालेली असते आणि ॲट द सेम टाइम राज्याची तटबंदी ढासळत चाललेली असते. आता हा राजा नवीन सेनापती ज्यावेळेस घेत असतो त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये दोनच प्रश्न विचारतो की आज आपल्यासमोर दोन समस्या आहेत, चोऱ्या वाढल्यामुळे जनता त्राहीमाम आहे आणि राज्याची तटबंदी ढासळत चालली, तू कशाला प्रायोरिटी देशील? 90% 99% लोक एकच सांगतात की जनता ज्यामुळे बेजार आहे ते काम आपण अगोदर करायला हवं, चोरांचा बंदोबस्त अगोदर करू, कारण आत्ता तटबंदी ढासळल्यामुळे आत्ता काही नुकसान होताना दिसत नाहीये. आक्रमण जरी झालं तरी उद्या होईल, त्यावेळेस बघता येईल. पण राजा सॅटिस्फाय होत नाही. शेवटी एक कॅन्डिडेट असा येतो, तो म्हणतो की मी पहिल्यांदा तटबंदी बांधून घेईल, जनता थोडे दिवस अशीच त्रासात राहिली तरी मला चालेल. राजा त्याला सेनापती करतो, पण सगळेजण अपसेट होतात. ते राजाला म्हणतात, हे असं कसं काय? आज जनता ज्यामुळे बेजार आहे ते कामं तो अगोदर करायला हवीत. राजा त्या सेनापतीला म्हणतो, ज्याला त्यांनी नवीन निवडलं असतं, तो म्हणतो तूच सांग. सेनापती म्हणतो, महाराज असं आहे की आज दोन समस्या ज्या आहेत, एक समस्या जी आहे ही चोऱ्या वाढत चालल्यात, हे चोर राज्यातच आहेत, हे राज्यातच राहणार आहेत, हे बाहेर जाणार नाही आहेत. चोऱ्या करतायत आज, त्या आज इथेच राहणार आहेत. पण आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की राज्याची तटबंदी जी ढासळली आहे ती जर तशीच ठेवली तर बाहेरचा राजा कुठलाही आपल्यावर आक्रमण करेल आणि आपलं राज्यच उरणार नाही. जर राज्य उरलं नाही तर या चोरांचा बंदोबस्त करायचा किंवा न करायचा हा प्रश्नच आपल्यासमोर राहणार नाही. त्यामुळे आपली प्रायोरिटी राज्य वाचवणं ही आहे. आपल्याला हे ठरवावं लागेल की आपल्याला राज्य पहिले वाचवायचं आहे, नंतर चोरांचा बंदोबस्त करायचा आहे. आज पॉप्युलर निर्णय घ्यायचा नाही आहे किंवा आज आपल्याला जे चांगला वाटतोय तो निर्णय घ्यायचा नाही. या निर्णयाने सगळ्यांचं समाधान होतं. आपल्यासमोर पण ज्यावेळेस असा प्रश्न येतो की जेव्हा अर्जंट आणि इम्पॉर्टंट काय आहे, किंवा एखादी गोष्ट, आता तुम्ही बघा या तटबंदीमध्ये देर वॉज नथिंग अर्जंट बट इट वॉज इम्पॉर्टंट, म्हणून त्याला प्रायोरिटी देणं आवश्यक होतं, त्याच्याकडे पहिले लक्ष देणं आवश्यक होतं.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा एक लक्षात घ्या, तुमच्या लाईफमधली जी कामं अर्जंट नाही आहेत, पण इम्पॉर्टंट आहेत, त्या कामाची सगळी लिस्ट बनवा. त्या कामाचं खऱ्या अर्थाने शेड्यूलिंग करा. त्या कामाचं जितकं जास्त तुम्ही त्यावर ताकद द्याल, तितके तुमच्या लाईफमधल्या इमर्जन्सीज कमी होतील. आपल्यापैकी बरेचसे जण जर इमर्जन्सीज किंवा फायर फायटिंग करत असतील, तर कन्सिडर करा तुमचं कामं पेंडिंग ठेवण्यावर जास्त भर आहे. कारण टुडेज पेंडिंग वर्क इज टुमॉरोज इमर्जन्सी. त्यामुळे ज्यांना कामं पेंडिंग ठेवायची सवय आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये इमर्जन्सी जास्त येत राहतात अँड दे कीप ऑन फायर फायटिंग विथ एव्हरीथिंग. सो खऱ्या अर्थाने तुम्हाला जर तुमचं प्लॅन्ड लाईफ जगायचं असेल, तर तुम्हाला हे ठरवावं लागेल, व्हॉट इज इम्पॉर्टंट दो इट इज नॉट अर्जंट राईट नाऊ. इम्पॉर्टंट आहे, पण आत्ता अर्जंट नाही आहे. अशा सगळ्या गोष्टींची लिस्ट बनवा आणि त्यावर तुम्ही ॲलोकेशन ऑफ टाईम टाकायला लागा. तुमचं लाईफ हे पीसफुल व्हायला लागेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्हाला आवडला तर याला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सबस्क्राईब करा, त्यामुळे मला अधिकाधिक असेच व्हिडिओ टाकण्यामध्ये रूप येईल. नमस्कार.